नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज ना मी तुमच्याशी ना आलू पराठा मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर त्यासाठी ना व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मी पहिल्यांदा ना बटाटे घेतलेले आहेत, त्याला ते स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि कट करून घेणार आहे। तर चला छान असा ना आज आलू पराठा आहे बरं का सकाळच्या नाश्त्यामध्ये बेत। तर चला इथे ना मी बटाटे कट करून घेते आणि आत्यांचं चाललेलं आहे इथं चहा वगैरे झालेला, ते भांडी वगैरे धुणं, कारण परत जास्तीचे भांडे पडतात म्हणून आत्या काय करतात मला सकाळी ना माझ्या कामामध्ये त्यांनी सुद्धा मदत करतात, की असं नाही की त्यांनी मदत करत नाही असं कुठलीच गोष्ट नाही आहे। मी इकडे बटाटे कट करेपर्यंत ना त्यांचं इथे बघा चहा पाणी झालेलं, सर्वच भांडे त्यांनी घासत होते। तर आणखीन ना म्हणजे देवपूजा बाकी आहे, तर मी इकडे ना आलू पराठ्याची सर्व तयारी करते आणि तोपर्यंत आत्यांना देवपूजा करतात। तर चला छान येते ना मी सर्व बटाटे कट करून घेतलेले आहेत। तर किती 5-6 बटाटे जास्त म्हणजे भरपूर आता कट करून घेणार आहे, कारण सर्वांनाच ना आलू पराठा बनवायचा आहे, फक्त आत्या खाणार नाहीत कारण आत्यांचा आज उपवास आहे। तर मी बाबा आहो आणि शौर्या आजी आम्ही 4-5 जणांना मी आलू पराठा बनवायला घेतलेला आहे। तर आलू पराठा ना हा भारतातील एक अतिशय आणि लोकप्रिय हा चविष्ट नाश्ता आहे। तर विशेष म्हणजे ना पंजाबमध्ये ना याची खास म्हणजे खूप ओळख आहे बरं का या आलू पराठ्याची। पण आपल्या इथे ना जास्त करून ना सकाळच्या नाश्त्यामध्ये उपमा, पोहे आणि शिरा असाच बनवला जातो। पण आज म्हटलं डेली तेच असतं सकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट होणारं, पण हे आलू पराठाला थोडासा वेळ लागतो। मग तर इथे तुम्ही पाहू शकते खूप छान इथे ना आपला आलू शिजतोय। तर मी असे ना कट करून घेतलेला आहे। तर तुम्ही ना न कट करता सुद्धा ना तुम्ही शिजून घेऊ शकता आणि मी थोड्या पाण्यामध्ये ना इथे मी हे आलू शिजवते, कारण जेणेकरून आपलं सारण पातळ होणार नाही म्हणून आपण थोड्या पाण्यामध्ये ना आलू शिजवायचे आहेत। मग जसं पाणी कमी पडेल तसं वरून थोडंसं पाणी ॲड करायचं। तर असं कट केल्यामुळे ना आपले आलू लवकर शिजत आहेत। तर चला आलू शिजेपर्यंत ना छान ते ना मी कणिक मळून घेते। तर इथे ना कुकर लावून घेतलेला आहे डाळीसाठी। आणि आलू पराठा बनवताना काय काय साहित्य लागते ना मी ते घेते आता। आणि इथे ना पाणी घेतलेलं आहे आणि एका शेगडीवरती डाळ शिजत घातली आणि इकडे आलू शिजतायत, तोपर्यंत मी इकडे ना कणिक मळून घेते। तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर आधीच हे गव्हाचं पीठ चाललेलं होतं, कारण आपल्याकडे तुम्हाला तर माहितीच आहे की आटा चक्की आहे, तर ते छोट्या आटा चक्कीमध्ये ना चालूनच येतं। तर इथे बघा मी एक 2-3 डव ना गव्हाचं पीठ घेतलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये ना मी बेसनचं पीठ टाकते। की तुम्ही म्हणसाल की ताई बेसन पीठ कसं काय टाकताय, पण तुम्हाला सांगते की नाही आलू पराठा बनवताना नेहमी बेसन पीठ वापरायचं, कारण हे एक खूप चांगली ट्रिक आहे बरं का। थोडंसं बेसन पीठ वापरल्यामुळे ना आपला आलू पराठा खूप छान आणि मऊ लुसलुशीत आणि खायला पण एकदम टेस्टी असा हा ना आपला आलू पराठा होतो। तर चला इथे मी ना चवीपुरतं मीठ टाकलं आणि बेसन पीठ, गव्हाचं पीठ आणि 1 चमचा मी तेल टाकलेलं आहे। तर पिठाला मी ते सर्व चोळून घेतलं आणि नंतर ना जसं लागेल ना पाणी तसं मी ते पाणी ॲड करते, कारण एकदमच जास्त पाणी ओतत नाही, कारण आपल्याला आलू पराठा बनवायचा आहे। चपाती बनवताना आपण एकदम सैलसर कणिक मळतो, पण आता तशी नाही मळायची कणिक, आज आपल्याला आलू पराठा बनवायचा आहे ना, तर घट्टसर असा ना आपल्याला गोळा बनवायचा आहे। तर इथे मी 10-15 मिनटं ना कणिक भिजत ठेवलेलं आहे। तर नंतर इथे बटाटे छान असे उकडले होते। तर इथे बघा थोडंही म्हणजे पातेल्यामध्ये थोडं पण पाणी शिल्लक राहिलं नाही। छान आता ना बटाटे उकडलेले आहेत। तर इथे कणिक पण आपली भिजली। तर इथे ना मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे उकडलेल्या बटाट्यावरची। तर इथे ना मी बटाटा छान असा किसून घेते। तर तुम्ही ना मॅश केलं तरी पण चालतं, पण मी थोडंसं किसून घेते, किसल्यामुळे ना अजिबात आपला पराठा फुटणार नाही। तर इथे बघा, कारण एकसारखं ना हा बटाट्याचं बॅटर होतं आहे। तर आलू पराठा बनवण्यासाठी ना खूप छान असं ना ही ट्रिक आहे बेसनचं पीठ। तर नेहमी तुम्ही ना आलू पराठा बनवताना बेसन पीठ नक्की वापरा। तर इथं साहित्य लागणारं मी हे घेतलेलं आहे की लसूण घेतलेला आहे, 5-6 कुड्या लसूण, आणखीन मिरची, कोथिंबीर,
आणि जास्तीचंच घ्यायचं तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. तर जिरं, ओवा, चवीपुरतं मीठ मी सर्व ना याच्यामध्ये टाकून मी आता हे मिक्सरला वाटून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकताय बटाटे उकडलेले होते ना, त्याला मी किसून घेतलं आणि थोडंसं बॅडगी तिखट टाकलेलं आहे, थोडासा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ, थोडीशी किंचित हळद टाकलेली आहे. तर चला आता हे सारण आपण तयार करून घेऊया. आणि मिक्सरला वाटलेलं सारण होतं ना, मिरची, कोथिंबीर, जिरं, ओवा तेही मी इथे ना ॲड केलेलं आहे. तर वरून आणखीन थोडीशी कोथिंबीर ॲड केली मी. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय अजिबात आपला बटाट्याचं सारण पाणी झालेलं नाही. कारण तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मी बटाटा उकडताना ना म्हणजे शिजू घालताना थोड्या पाण्यामध्ये शिजून घ्यायचं. तर इथे छान आपलं बटाट्याचं बॅटर तयार झालं आणि एक गोळा घेतला मी. तर छान इथे ना मी बटाटा आलू पराठा लाटून घेते मी. आणि खूप छान ना हे आलू पराठा होतो बरं का. आणि सर्व साहित्य एकत्र करून ना त्याचं सारण बनवलेलं अगदी खूप म्हणजे खूप छान. आणि आता इथे बघा तुम्हाला दिसत असेल मी अगोदर थोडं सारण घातलेलं होतं तिखटाचं, कारण शौर्य खाणार आहे म्हणून. त्याला 1-2 मी थोडंसं बनवलं. आणखीन थोडंसं नंतर तिखट वापरून ना तिखट टाकून म्हणजे मिरचीची पेस्ट टाकून मी आणखीन सारण बनवून घेतलेलं आहे. कारण जेवढं जास्त तिखट असेल ना तेवढं खायला एकदम टेस्टी लागतं बरं का हे आलू पराठा. तर नंतर ना मी सर्व छोटे अगोदर मी कणकीचे गोळे बनवून घेतले होते. तर अगोदर दिलं ज्यांना गरम खायचं आहे त्यांना. अगोदर कसं बाबांना दिलं आणि बाबा मला जाणार होते म्हणून. तर नंतर इथे मी छान असा ना छोटा उंडा करून घेतला आणि इथे ना बटाट्याचं सारण घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण जसं पुरणपोळीचं सारण भरतो ना तसंच हा पण बटाट्याचं सारण भरायचं आहे आलू पराठामध्ये. तर खूप छान असा हा आलू पराठा होतो आणि अजिबात फुटलेला नाही आलू पराठा. तर इथे बघा छान मी लाटून ना वरून थोडंसं तेल लावलेलं आहे. तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता, पण मी बटर वापरत नाही आहे जास्त करून. मी इथे बघा तेल लावून घेतलं आलू पराठाला आणि छान असा ना खरपूस असा ना मी इथे आलू पराठा भाजून घेते. तर हा आलू पराठा ना गरमागरम दही, लोणी किंवा लोणचं किंवा चटणीसोबत खायचा आहे. तर खूप छान लागतो बरं का सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा तुम्ही दुपारच्या जेवणासाठी सुद्धा हा पोटभरीचा नाश्ता तुम्ही बनवू शकता. मी तरी आता सकाळीच बनवलेला आहे. तर इथे आहू आणि मी आता आहूना दिलं, शौरलाही दिलं आणि आता मी घेते कारण आत्यांचा उपवास आहे. तर आजी बाहेर कट्ट्यावरती बसले त्यांना दिलं खायला. आणि आलू पराठा ना हा फक्त चविष्ट नाही तर खूप छान असा ना आलू पराठा लागतो. आणि त्यामुळे ना दिवसाची सुरुवात पण ना हा एक उत्तम पदार्थानं बनवलेला आहे मी आज. तर आलू पराठा ना बटाटा आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे ना भरपूर सारे ना कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्यामुळे ना शरीराला पटकन आपल्याला ऊर्जा भेटते. तर इथे बघा सकाळी आमचा सर्वांचा नाश्ता झाला. तर आता दुपारच्या 1:30 वाजलेल्या आहेत. तर काल आहोनी ना की आपला भाजीपाला आणला होता. तर तेव्हा त्यांनी 3-4 असे ना खरबूज आणले होते. तर मी खरबूज कट करून घेतले छान असे छोटे पीस केलेले आहेत मी. आणि आता मी त्याचंच ना आता खरबुजाचं ज्यूस बनवणार आहे. तर इथे आईस टाकलेले आहेत 5-6 आणि 1-2 चमचेनं मी साखर टाकले आणि आता दूध टाकणार आहे मी. आणि खूप छान लागतो बरं का हा खरबुजाचा आपण ज्यूस. तर शौर्य आता सकाळपासून मागे लागला होता की मम्मा बनवून दे. आणि त्याला असं तसं करत ना मी दुपारी 1:30 वाजवल्या. तर इथे मी दूध ॲड केलं. तर इथे बघा मी मिक्सरला वाटून घेते. तुम्हाला याच्यामध्ये जर ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता, पण मी काही ड्रायफ्रुट्स घातलेले नाही आहे. फक्त साधा आपलं ना खरबुजाचं ज्यूस बनवलेलं आहे. तर आता उन्हाळ्यामध्ये ना काहीतरी थंडगार असं आपल्याला प्यावंसं वाटतं. तर म्हणून मी इथे ना छान इथे ना खरबुजाचं ज्यूस बनवले. तर चला इथे ना मस्त असं ना ज्यूस बनवून तयार झालेला आहे. शौर्य ज्यूस दर खरबुजाचं ज्यूस आहे. आवडतं ना तुला? पिऊन बघ बरं कसं झालंय. आवडलं? फिनिश करा सर्व. फिनिश करणार ना? आवडलं का? आणि थोडंसं खरबुजाचं ज्यूस ना थोडंसं घट्ट झालं म्हणून आहोनी बघा आणखीन थोडंसं त्याने मिक्सरला वाटून ना परत ना मिक्सरला त्यांनी थोडंसं फिरवून आणखीन थोडंसं दूध घालून ना घेतले त्यांनी.
तर चला असो, तर आम्ही इथे छान असं ना सर्वजण दुपारी 1:30 वाजता छान असा ना खरबूज ज्यूसाचा आनंद घेतला मस्त असं. तर चला इथे ना मी आजीला पण देते बाहेर नेऊन. तर आजी इथे बघा तूर वगैरे पाकडत होते, ते आता भिजू वगैरे घालायचं आहे, तूरची डाळ करायची. तर त्यासाठी आजींचं इथं तूर वगैरे निवडणं वगैरे चालू होतं. तर आजींना दिलं खरबुजाचा ज्यूस. तर नंतर इथे बघा थोडासा भाजीपाला आणला होता ना, तो इथे मी भाजीपाला ठेवत होते, की काकडी, गाजर आणि कोबी वगैरे. कारण आता उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात ना हे खाल्लं जातं, की गाजर, काकडी. तर शरीराला पण आवडतं बरं का गाजर. तर लहान मुलं कसं आज उन्हाळ्यात जास्त काही खात नाहीत, काहीतरी असं चटरपटर खायला आवडतं. तर आपल्याला सुद्धा तसंच होतं बरं का. तर इथं आत्यांचं चाललेलं आहे भांडी मांडणं. तर चला छानच आजचा दिवस खूप छान गेला. तरीही मी आता भाजीपाला सर्व आता फ्रीजमध्ये ठेवून देते. फ्रीज तरी कसं होतं माहिती आहे का, सारखं जे काही आपण भाजीपाला किंवा दूध, दही, ताक वगैरे असतं ना, ते सर्व आपण फ्रीज. आपल्या देशी केळी आहेत मळ्यातले. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय, कालच ना घड उतरून आणलेला आहे. तर इथे बघा छान असे ना पिवळे आणि पिकलेले आहेत भरपूर सारे. काल बाबांनी आणलेलं होतं संध्याकाळी. तर मी आज तुम्हाला दाखवते ते. खूप छान आणि टेस्टी अशी ना देशी केळी आहेत. तर खायला एकदम भारी आहेत बरं का. तर तुम्हाला आजचा माझा ना व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि इथे बघा आजींचं चाललेलं आहे, की सर्व कांदा वगैरे भरपूर सारं ना चिरून ठेवलेलं आहेत, कारण आता ते उन्हाळ्यात वाळत घालायला येते ना. म्हणून व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.